क्वेश्चन म्हणतोय इन व्हॉट डायरेक्शन द पॉईंट 101 इज डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज मॅक्झिमम. कुठल्या डायरेक्शनमध्ये या फंक्शनचा या पॉईंट टाकल्यावरती डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम आहे आणि त्याची मॅग्निट्यूड काय आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस मॅक्झिमम. खूप सोपा प्रश्न आहे, खूप जास्त सोपा प्रश्न आहे. फंक्शन काय दिलं आहे, फाय इज इक्वल टू काय दिलं आहे, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेडचा क्यूब. एक्स स्क्वेअर वाय झेडचा वाय स्क्वेअर आहे का बघा एकदा, वाय आहे फक्त. एक्स स्क्वेअर वाय नवीन लिहितो, एक्स स्क्वेअर वाय झेडचा क्यूब हा फंक्शन आहे. तो एक्स स्क्वेअर वाय झेड क्यूब हा आपला फंक्शन आहे. याचा आपल्याला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि म्हणलं आहे की कुठल्या डायरेक्शनमध्ये त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम राहते. आणि मग सोपं आहे, काय करणार, चला घ्या. तुम्हाला डायरेक्शन डेरिव्हेटिव्हमध्ये काय सांगितलं आहे, पहिले डॅबा फाय बाय डॅबा एक्स. चला सांगा बरं, एक्सला सोडून कोण आहे, एक्सला सोडून कोण आहे, वाय झेडचा क्यूब बरोबर. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x. म्हणजे काय उत्तर येईल माहिती आहे का, 2xy झेडचा क्यूब. कसं पण लिहा, गुणाकार उलटा पालटा कसा लिहिला तरी चालतो. आता दुसरं सांगा चला पटकन, डॅबा फाय बाय डॅबा वाय. वायला सोडून कोण आहे, एक्स स्क्वेअर झेडचा क्यूब आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 म्हणजे एक्स स्क्वेअर झेडचा क्यूब. चला पुढे या. आता डॅबा फाय बाय डॅबा झेड. तर आता झेड काढायचं विथ रिस्पेक्ट टू झेड. झेडला सोडून जो कोणी आहे इथं एक्स स्क्वेअर वाय आणि झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळांनो, 3 झेडचा स्क्वेअर. 3 झेडचा स्क्वेअर. मग आता काय येईल, 3 एक्स स्क्वेअर वाय झेडचा स्क्वेअर. झाले का. चला आता एक काम करा, एक काम काय करायचे, तुम्हाला पॉईंट तुम्हाला दिलेत बघा 101 या पॉईंटवर काढायचेत ना. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 1 टाका, वायची व्हॅल्यू 0 टाका आणि झेडची व्हॅल्यू 1 टाका. मग टाका बरं झाला. आपण जर का इथं वायची व्हॅल्यू 0 टाकायला गेलो, सगळं गुणाकार दिसते, काय उत्तर येईल 0. इथे जर का समजा आपण, ठीक आहे ना, वाय नाही याच्यामध्ये. हां आता इथे बघा याच्यात वाय नाही आहे म्हणजे याचं उत्तर येईल बरं का. एक्सची व्हॅल्यू किती 1 आहे बा, 1चा स्क्वेअर इंटू झेडची व्हॅल्यू 1 आहे, 1चा क्यूब म्हणजे उत्तर किती येईल 1. इथे वाय म्हणजे अकाउंट येईल 0. ओके चला बरं का. मग आता याला जर तुम्ही सोडवायला गेलात बरं का, तर तुम्ही याला म्हणजे किती सोपं आहे बघा. याला जर तुम्ही सोडवायला गेलात तो काय उत्तर येईल, काय डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचा काय असतो, डेल फाय बाय डेल एक्स आय कॅप डेल फाय बाय डेल वाय जे कॅप डेल फाय बाय डेल झेड के कॅप. येते लक्षात. मला सगळा डेल या पद्धतीने लिहिलं. हा उत्तर किती याचं 0 आय कॅप, दुसऱ्याचं किती 1 जे कॅप आणि काय 0 के कॅप. याचा काय संबंध नाही, 0 0 आले. मग उत्तर काय आलं, हा आला फक्त जे कॅप. काय उत्तर आला, आणि याच डायरेक्शनमध्ये कळतंय का, जे उत्तर आलं या इन धिस डायरेक्शन काय लिहायचं, जे आलंय ना इन धिस डायरेक्शन, याच डायरेक्शनमध्ये डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम असतो. इन दी डायरेक्शन द डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय झेडचा क्यूब इज मॅक्सिमम. आलं का लक्षात. याच डायरेक्शनमध्ये ती व्हॅल्यू मॅक्सिमम राहते. आणि त्याची मॅग्निट्यूड पण विचारली. मग मॅग्निट्यूड कसं काढ दाखवतात, अशा उभ्या 2 रेषा दाखवायच्या आणि त्याच्यामध्ये हे लिहून टाकायचं. हे बरं मॅग्निट्यूड कसं काढणार, अंडररूटमध्ये मला सांगा. हे बघा आयला चिटकून कोण होता 0 प्लस जेला चिटकून कोण होता 1चा स्क्वेअर आणि केला किती 0चा, उत्तर किती आलं 1. हे झालं त्याची मॅक्सिमम मॅग्निट्यूड. हे काय मॅक्सिमम मॅग्निट्यूड इज किती 1.